नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. तीन व्यापाऱ्यांचं मत काय आणि तुमचं मत काय ते सांगा. नगरपालिकेमार्फत आपण नगरपालिका ते राजवाडा असं जो कॉन्क्रिटीकरणाचा हॉटेल जे चालू होणार आहे त्या संदर्भात आपण नागरिकांच्या नगरपालिकेमध्ये आपण एक मीटिंग घेतली. काय काय अडचणी आहेत आणि काय काय आपल्याला प्रश्नाचे मार्गी लावायचे त्या संदर्भात आज आपल्याला इथं सर्व व्यापाऱ्यांच्या बरोबर आज आपण पाणी दिलेले तर त्यांनी काय काय ज्या गोष्टी सांगितल्या की जेव्हा जो जुना उमरा होता त्यांच्या दोन पायऱ्या खाली गेलेल्या आहेत तेवढ्या खाली जाऊन होताना पुढचा रस्ता तसं व्हावा. परत ते मध्ये मधल्या ठिकाणी म्हणजे दक्षिणच्या पुढच्या भागात जे पाणी गोळा होऊन लोकांच्या घरात जाते त्याचा एक निचरा कसा होईल याचंसुद्धा लेवल डिफरन्स घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी लावू. परत लाईटचा आता एक विषय इथं समोर आला तिथं लोड वाढवायचा विषय तो लोड वाढवून सुद्धा घेऊ. मला सांगा तीन ठिकाणी अतिक्रमण आहेत या रोडला, काही ठिकाणी पार्किंग नाहीत, काही इमारतींना डेव्हलपिंग झाले. आता काही नवीन डेव्हलपिंग चालू आहे त्याला पार्किंग आहेत का? मग ती कशी समस्या तुम्ही सोडवणार आहे? तुम्ही व्यापाऱ्यांनी ह्या गोष्टी पण लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. आपण स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले आहेत की पार्किंग शिवाय कुठल्याही मंजुरी द्यायच्या नाही. आणि अतिक्रमाचा विषय जो आहे जे तुम्ही जे म्हणताय फेरीवाले किंवा जे बसलेले आहेत त्याचा सुद्धा मार्ग या एका महिन्याभरात निघेल. पार्किंगचा पण विषय आपण 2 पार्किंग खुली करतो. एक तर आपल्या मंडईच्या खालचं पार्किंग आहे आणि तसंच आपलं जे ह्याचं राजवाड्याचा पार्किंगचा जो विषय मंजूर झाला आहे पार्किंग आणि प्लस आपण तिथले जे फेरीवाले किंवा आपण चौपाटीची म्हणतो आपली चौपाटीचा पुनर्वसन होणार आहे तेव्हा पार्किंगला सुद्धा